नमस्कार मंडळी, गावची पण केला होता तो 15 जानेवारी घुंगऱ्या म्हणत्या घेऊया। हे बघा आमच्याकडे आमच्या आई काही भागात त्याला भुईमुग म्हणताय, काही भागात घुंगऱ्या म्हणताय। हे बघा आता हे बघा तो घुंगऱ्या काढायचं भुईमुग काढायचं काम चालू आहे। हे बघा आमची बच्ची कंपनी आहे। हे बघा आमची आई आहे। हे बघा हे नातू आमचे। हे बघा प्रसन्न, याचं नाव प्रसन्न। तुझं नाव काय रे? राजवीर। हा सर्वसाधारण आम्ही 15 जानेवारी नंतर लावला होता। आता पाऊस झाला होता तीन दिवसापूर्वी नेमका। आता थोडंसं तो भुईमुग उपटण्यासाठी आता थोडीशी माती येते बघा, अशा प्रकारची माती येते। आणि जर तो लेट झाला तर तो भुईमुग खराब होऊ शकतो। त्याच्यामुळं असं भुईमुग उपटून घेतलेलं आता आम्ही, आणि सर्व भुईमुग उपटून वाळत घातलेलं आहे बराचसा। हे बघा असं किती त्याला माती आलेली आहे बघा पावसामुळं। आणि जर तो लेट काढला तो खराब होण्याची शक्यता आहे बघा। आम्ही भुईमुग थोडासा अगोदरच उपटून ठेवला आहे त्याच्यासाठी, आणि चांगल्या प्रकारच्या त्याला शेंगा येतात। आणि भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांना शक्यतो खाण्यात जास्त द्यायचं नाही, कारण मुलांना जुलाब होण्याची शक्यता असते। हे बघा भुईमुग आमचं। आता हा भुईमुग आपण पूर्ण उपटून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर दुपारी हे बघा भुईमुग उपटला आहे। हा आमचा प्रसन्न, हा आमचा कुत्रा। हे बघा कुत्रा, आमचा प्रामाणिक कुत्रा। अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांनी घुंगऱ्या लावलेल्या होत्या। काही भागात घुंगऱ्या म्हणतात, काही भागात भुईमुग होतं। आमच्याकडे याला बघ आबालरुद्ध शेंगा फुटायचं काम चालू आहे आता सध्या। हे बघा मंडळी, आमच्या घरच्या महिला सुद्धा घुंगऱ्या शेंगा ते उपटू लागताय बघ। 2 महिला आहेत, हे व्यवस्थित काम करत आहे। हा बा आमचा एक नातू। तुझं नाव काय दादा? शेंगा खातो का तू? त्यांना जरा माती मोडल्या असते मग त्यांच्यात आपण पाणी टाकून घेऊया। पाणी टाकून बुडून घ्यायच्या पाण्यात, आणि पाण्यात बुडून सर्वसाधारण या 40 मिनिटं चांगले पाण्यामध्ये 2 मिनिटं थांब। आता तू जर 2 मिनिटं बस काढलं ना, बस ते निघून जातात, तुला नाही दे रे, त्याला सोडून दे, बस। तेव्हा 40 मिनिटं आपण भुईमुगाच्या शेंगा भिजत घातल्या होत्या। चांगलं 3 पाणी स्वच्छ धुवून घेतले। भुईमुग किंवा घुंगऱ्याच्या शेंगा म्हणते आपल्याकडे, दोन्ही प्रकारे म्हणतो। हे बघा आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। आता हे शेंगा थोड्याशा सुकू देऊया। भुईमुगाच्या किंवा घुंगऱ्या शेंगा म्हणतात, थोडं सुकून द्यायचं आहे। नंतर आपण त्याचं नाकं फोडून उकडून घेऊया। दाखव हे बघा अशा शेंगा सोलून घ्यायच्या, त्यांचे हे बघा नाकं असे हाताने ते करून घ्यायचं, फोडून घ्यायचे। हे बघा सगळ्या शेंगांचे नाकं असे नाकं सोलून घ्यायचे, म्हणजे त्याचं जे आपण मीठ आहे ते मिठाचं पाणी त्याच्यात गेलं पाहिजे, आणि खायला एकदम चवदार लागतं शेंगा। तेव्हा शेंगा टाकल्या होत्या उकडत। हे बघा आता आपण त्यात मीठ टाकून घेऊया। हे बघा 4 चमचे मीठ टाकून घ्यायचे बघा। 1 2 3 4 5 चमचे, आणि चांगलं दणकून जाळ लावून घ्यायचं आता शेंगांना। तेव्हा सर्वसाधारण अर्धा तास आपण चांगलं दणकून जाळ लावून घेतो। त्याच्यात शेंगा आहे त्या उकडलेल्या आहे। आता आपण ते शेंगा खाली काढून घेऊया। तेव्हा कसं जाळ लागतंय। आणि मित्रांनो, तुम्ही या शेंगा कुकरच्या 4 शिट्ट्या करून सुद्धा घेऊ शकता, त्याच्यात सुद्धा शेंगा त्या उकडू शकता। पण आपण मुद्दाम म्हणून आपल्याकडे चूल आहे त्याच्यामुळे आपण त्या चुल्यावर उकडून घेतो। आता त्या शेंगा आपण खाली काढून घेऊया।
शेंगा टाकू का? आता आपण शेंगा काढून घेऊया. अशा प्रकारचे सगळ्या शेंगा आपण काढून घेतोय. ते भांड मोठं झालं त्याच्यामुळे छोटं भांड. आपला जो छोटासा मुलगा आहे आपण त्याला त्या शेंगा खाऊन पाहिलं ते कशा लागतात त्याला आपण विचारूया. हे बघ आमच्याकडे एक छोटा मुलगा आहे तो आता तो शेंगा खाऊन दाखवतो कशा लागतात खाण्यासाठी. कशा लागतंय बाळा खाण्यासाठी शेंगा? छान लागतं ना खाण्यासाठी. ठीक आहे. शेंगा तयार केल्या त्याचे मी 2 शेंगा तुम्हाला खाऊन दाखवतो आता. आपण जेव्हा खाऱ्या शेंगा बनवल्या तुझ्यावर अतिशय स्वादिष्ट अशा खाऱ्या शेंगा लागतं. आमचा हा खाऱ्या शेंगांचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.